स्टार्ट. देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून स्वच्छतेचा बोलबाला सुरू झाला असून सामाजिक बदल घडविण्यासाठी लोकांपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे, हे सरकारने आधीच ओळखले आहे. देशाच्या विकासात सार्वजनिक स्वच्छता हा घटक तितकाच महत्त्वपूर्ण आहे. भारतासारख्या विकसनशील देशात स्वच्छतेची व्याप्ती वैयक्तिक शौचालयावर आधारित ग्राह्य धरली जाते. ज्या देशात वैयक्तिक शौचालयाचे प्रमाण जास्त व वापर जास्त तेथील स्वच्छतेची व्याप्ती जास्त. या दृष्टीने विचार करता सध्या देशातील स्वच्छतेची व्याप्ती असमाधानकारक आहे. कारण जागतिक पटलावर सर्वाधिक लोक उघड्यावर शौचास जाणारा देश म्हणून भारताची गणना होत आहे. परिच्छेद मानवनिर्मित तयार होणारा कचरा, सांडपाणी, मानवी मलमूत्र यांचा फेरवापर आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे म्हणजे स्वच्छता, अशी सर्वसाधारण व्याख्या करता येईल. सामाजिक प्रतिष्ठा, सामाजिक विकास, शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य हे स्वच्छतेचे मूलभूत आधार असून स्वच्छता हा नागरिकांचा हक्क आहे. स्वच्छता हा मानवी जीवनाचा मूलभूत हक्क आहे, कारण मानवी जीवनात स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वरील व्याख्यांचा सर्वसाधारण अभ्यास केला असता मानवी जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व कळते. परिच्छेद स्वच्छतेबाबत महात्मा गांधी म्हणाले होते, स्वच्छता ही स्वातंत्र्यापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण आहे. याचा अर्थ स्वच्छता ही देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. सन 2001च्या जनगणनेनुसार 21.90% भारतीयांकडे वैयक्तिक शौचालय सुविधा अस्तित्वात होती. म्हणजेच 87.10% भारतीय नागरिक उघड्यावर शौचास जात होते. सन 2011च्या जनगणनेनुसार देशातील 46.9% कुटुंबांकडे ही सुविधा उपलब्ध झाली आहे. अजूनही देशात 53.1% कुटुंबांकडे ही सुविधा उपलब्ध नाही. देशात लोक उघड्यावर शौचास जाण्याची कारणे विचारात घेतली असता जनजागृतीचा अभाव, उघड्यावर शौचास जाण्याची चुकीची पारंपरिक पद्धती, पाण्याची कमतरता, गरिबी, दारिद्र्य, निरक्षरता ही कारणे पुढे येतात. परिच्छेद भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रयत्नांनी देशाची पहिली पंचवार्षिक योजना सन 1951 मध्ये सुरू झाली. या योजनेत औद्योगिक प्रगतीवर भर देण्यात आला. त्यावेळी भारतात सर्वसाधारण उघड्यावर प्रातःविधीस जाण्याची प्रथा सर्वसामान्य होती. ही प्रथा वाईट अथवा चुकीची आहे, ती बंद करण्यासाठी याबाबत मात्र फारसे प्रयत्न त्या काळात झाले नाहीत. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर उघड्यावर प्रातःविधीस जाण्याच्या प्रथेपेक्षाही डोक्यावरून मैला वाहून नेण्याची प्रथा बंद करण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर होते. परिच्छेद भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सन 1986 मध्ये केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम सुरू करून देशभर लागू केला. सन 1980 ते सन 1990 हे जागतिक पाण्यासाठीचे दशक म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केले होते. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने हा कार्यक्रम सुरू करून स्वच्छता व पाणी या विषयावर भर दिला होता. स्टॉप.